नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण सकाळचं मॉर्निंग रुटीन पाहून घेणार आहोत माझं. सोबतच साफसफाईची थोडीशी कामं आणि छानशी एक रेसिपी बनवून घेणार आहोत आणि सोबतच तुमच्याशी थोड्याशा गप्पा देखील मारून घेऊया. तर अंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडीशी साफसफाई करून झाल्यानंतर मस्त चमचमीत अशी कोळंबी बनवून घेतलेली आहे आणि किचन ओटा इथे आपण साफ करून घेतलेला आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी सकाळी म्हणाल तर लहान मुलांची घाई गडबड असते आणि त्यांना वेळेत पाठवणं खूप गरजेचं असतं आणि अशा वेळेस मी त्यांना लवकरात लवकर डब्बा बनवून त्यांची तयारी करून त्यांना पाठवून देते. म्हणजे राहिलेला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. प्रत्येक घरामध्ये तसं पाहायला गेलं तर मंडे टू फ्रायडे हा रुटीन सेटच झालेला असतो टिफिनसाठी. तर तसाच रुटीन आज माझा देखील आहे. तर गृहिणींनी पटापट कामं कशी करावी त्यासाठी काही टिप्स आहेत. तर बऱ्याचदा असं होतं की आपण घरातली कामं करत असताना आणि सगळ्यात वेळ खाणारी जी गॅजेट आहे ती म्हणजे टीव्ही आणि मोबाईल. तर त्यापासून आपण थोडा वेळ तरी लांब राहिलं तर आपली त्या वेळेमध्ये बरीचशी कामं उरकतात. तर सकाळचा माझा जो वेळ आहे ना तो म्हणजे 7 वाजल्यापासून ते पुढचे 9 ते 9:30 वाजेपर्यंत मी टीव्ही किंवा मोबाईलला अजिबातच हात लावत नाही. तर झटपट कामं होण्यासाठी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या कटाक्षाने आपल्याला पाळाव्याच लागतात. तर जी रखडलेली कामं आहेत ती वेळेत होतात. तर इथे मी पटापट चपाती बनवून घेतलेली आहे आणि आता टिफिन पॅक करून मी आता मुलांना शाळेत कॉलेजला पाठवून देणार आहे. टिफिनच्या चपात्या झालेल्या आहेत आणि आता त्यासोबतच खाण्यासाठी कारल्याची भाजी बनवलेली आहे. कारल्याला थोडंसं मीठ लावून आपण 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला जर ठेवलं ना, तर कारलं मस्तपैकी मुरतं मिठामध्ये आणि त्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो. जास्त वेळ ठेवायची गरज नाही. 5 मिनिटं पुरेशी आहेत. आता चपाती झाल्यानंतर जे कोरडं पीठ आहे ना, ते या कपड्याने मी व्यवस्थित पुसून घेते आणि मग हा कपडा आपल्याला धुवायला टाकून द्यायचा आहे. तर रात्रीच्या वेळेस अशाच पद्धतीचं क्लीनिंग करायचं म्हणजे जे झुरळं वगैरे आहेत ते होत नाहीत. आता जवळपास 7 वाजलेले आहेत आणि इथे मी लगेचच मशीन लावून घेतलेली आहे आणि जे कपडे पडलेले आहेत ते वॉशिंग मशीनला एकदा का लावून टाकले की इतर कामं करायला आपण रिकामे होऊन जातो. तर मशीनमध्ये इथे कपडे होत आहेत तोपर्यंत मी जे सिंकमध्ये जे पडलेली भांडी होती ती पटकन घासून काढलेली आहेत. अंघोळ पाणी झाल्यानंतर इथे मी हॉलमध्ये जे सोफे वगैरे जे आहेत ते आता झटकून घेत आहे आणि आता बघा लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर थोडंफार त्यांच्या वस्तू इकडे-तिकडे झालेल्याच असतात. आपण कितीही त्यांना जरी सांगितलं तरी लहान मुलं आहेत शेवटी त्यांच्या लक्षात राहतं न राहतं ते त्यांच्या वस्तू अशाच कुठेही ठेवून देत असतात. तर ते सर्व आधी मी व्यवस्थित जागेवर ठेवून सोफ्याचे कव्हर झटकून घेत आहे. रोजच्या रोज आपल्याला साफ-सफाई करायला जमत नाही, पण काही अशा गोष्टी आहेत, की आपण रोजच्या रोज करूच शकतो. जसं की झाडू मारत असताना हातासरशी जे फर्निचर आहे त्याची डस्टिंग आपण लगेचच जर केले, तर घरातलं जे फर्निचर आहे ते टापटीप आणि नीटनेटकं दिसतं. तर हे रोजचंच रुटीन आहे. रोजचं सोफ्याचे कव्हर, फर्निचर व्यवस्थित आपण डस्टिंग करून घ्यायची आहे. तर आता हे सोफ्याचे कव्हर व्यवस्थित झटकून वगैरे लावून दिलेले आहेत आणि आता जी धूळ वगैरे खाली पडलेली असते तर त्यानंतर आपण झाडू वगैरे मारून स्वच्छ असं घर झाडून घेणार आहोत. आपण ज्या गृहिणी आहोत ना, भरपूर अशा कामं दिवसभर करत असतो आणि विचार देखील भरपूर चालू असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सुट्टी अजिबातच नसते. त्यामुळे चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. अशा वेळेस एक सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. अर्धा तास, 1 तास किंवा 2 तास जरी काढले ना, तरी पुरेशी आहेत. या वेळेमध्ये तुम्ही छानसं असं मॉर्निंग रूटीनमध्ये बुक वाचत चला किंवा छानसं असं संगीत वाचत चला, मॉर्निंग वॉकला जात जा, एक्सरसाइज करत जा. यामुळे स्वतःला खूप फ्रेश वाटायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आपली तब्येत छान राहते. तर आता अंघोळ पाणी थोडीशी एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता मी जात आहे पुढील कामासाठी. तर इथे मी बेड आवरून ठेवलेला आहे. तर बेड आवरण्याचं काम जास्त काही माझ्याकडे नसतं कारण की माझे जे मिस्टर आहेत ते सर्व हे करत असतात. तर आता हे सगळं आवरून झाल्यानंतर नाश्ता करून घेतलेला आणि आता बघा पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाहीत. आता पावसाळा सुरू आहे, कपडे काही सुकत नाहीत. त्यामुळे रशीवरचे कपडे या स्टँडवरती सुकत टाकायचे आणि स्टँडवरचे सुकलेले कपडे घडी घालून कपाटामध्ये ठेवायचे. हे रोजचंच रुटीन झालेलं आहे.
तर आता हे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून आणि हा खाली जो कपड्यांचा तुम्ही ढीग बघत आहात त्याला देखील आपल्याला सुकत घालायचं आहे। हे सगळं करून घेतल्यानंतर मी आता आलेली किचनमध्ये आणि आता आपण कोळंबी मसाला बनवून घेणार आहोत। तर कोळंबी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे। शक्यतो मी वेळ वाचवण्यासाठी कांदा टोमॅटो चॉपरमध्ये एकत्रच बारीक करते, त्यामुळे काय होतं वेळ कमी जातो। एक एक करत कापून ठेवण्यापेक्षा वेळ जातो त्यामध्ये। छान कांदा परतून घेतल्यानंतर घरगुती मसाला घालून घेतलेले परतून घेतलेले। आता तसं पाहाल तर तुम्ही म्हणाल इथे फुलं वगैरे कशी काय, तर ही माझी रेसिपीची शूट चाललेलं आहे रेसिपीचं। तर आता इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे चमचाभर। तर आता ही हिरव्या मिरचीची आलं लसणाची जी पेस्ट आहे ती मी एकत्रच करून ठेवते, म्हणजे जवळपास 15 ते 20 मिनिट दिवस अजिबात आपल्याला बघायला नको। आता छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी मसाला कैरी घालून घेतलेली आहे। छान असं आता याला परतून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटोने आता तेल सोडायला सुरुवात केलेलीच आहे, जास्त काही वेळ लागत नाही कांदा टोमॅटो फ्राय व्हायला। आता यामध्ये आपण जी धुवून स्वच्छ निवडून घेतलेली कोळंबी होती ती घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत। तर आता मीठ जर म्हणाल तर यामध्ये मसाल्यामध्ये मीठ आहे आणि आता चवीनुसार जर आपल्याला गरज असेल तरच आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। व्यवस्थित कोळंबी परतून घेतलेली आहे। आता नॉनव्हेज बनवत असताना मी नेहमी काय करते की नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन किंवा मग कोळंबी मासे जे काही असतील ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याचं पाणी मी बऱ्यापैकी आटवून घेते आणि आटवून झाल्यानंतरच आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये जर पाणी घालायचं असेल तरच आपल्याला घालायचं आहे। आता बघा कोळंबीने बऱ्यापैकी पाणी सोडून दिलेलं आहे आणि मसाला आपल्याला बऱ्यापैकी आता सैलसर दिसत आहे। हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि आता गरजेनुसार पाणी आटल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचे, कारण की ही जी कोळंबी आहे पाहिजे तशी शिजलेली नाही। तर यामध्ये मी आत्ताच थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून आपल्याला यावर झाकण ठेवून मंद आचेवरती ही कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मसाला कोळंबी बनवत असताना इथे आपल्याला जास्त रस्सा बनवून घ्यायचा नाही, सरसरीत अशी मसाला कोळंबी बनली पाहिजे। तर आता इथे कोळंबी शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची कामं करून घेऊया। तर भांडी इथे घासूनच ठेवली होती आणि आता पाणी पूर्ण निथळलेलं आहे। आता ही भांडी आपण या ट्रॉलीमध्ये लावून घेणार आहोत। तर भांडी ही जी आहेत लावत असताना त्याचे भाग आपल्याला करायचे आहेत, म्हणजे प्लेट्स जे आहेत ताट वाट्या किंवा मग ग्लास कप हे सेपरेट सेपरेट आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे ऐत्या वेळी आपल्याला लगेचच त्या वस्तू सापडतात। आता इथे मी ताट वगैरे सर्व व्यवस्थित लावून घेत आहे आणि ट्रॉलीमध्ये जर एखादं भांड इकडे तिकडे झालं असेल तर यावेळेस आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचंय ते। किचन जर आपण व्यवस्थित नीटनेटकं आणि स्वच्छ जर ठेवलं ना तर झुरळं देखील होत नाहीत। त्यासाठी आपल्याला किचन रात्रीच्या वेळेस व्यवस्थित आवरून ठेवलं पाहिजे, किचनचा ओटा व्यवस्थित क्लीन करून ठेवला पाहिजे। आता हे किचन कॅबिनेट आहे हे मला स्वच्छ करून घ्यायचं आहे, याचा देखील आपण व्हिडिओ बनवून घेणार आहोत। आता इथे बघा एवढ्या वेळामध्ये कोळंबी छान अशी शिजून झाली होती आणि आता आपण पाहून घेऊया कोळंबी शिजली आहे की नाही। तर आता बघा इथे कोळंबी छान अशी शिजलेली आहे। गॅस आता इथे बंद करून घेऊया आणि आता ही कोळंबी खाण्यासाठी तयार आहे। तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये कोळंबी चपाती भात आणि वरण आहे। तर आता हा सर्व बनवून झाल्यानंतर किचन पुन्हा एकदा मी पुसून घेत आहे। तर जवळपास दिवसभरामधून 4 ते 5 वेळा किचन क्लीन करणं गरजेचं आहे आणि ते होतच होतं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित, तोपर्यंत बाय बाय।